आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी नानापेठ आणि भवानीपेठ येथे पहाटेपासूनच गर्दी केली होती। दोन्ही ठिकाणी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। पालख्यांच्या आगमनामुळे संपूर्ण पुणे शहर विठ्ठलमय झाले असून शहरातील पेठ भागात तसेच आजूबाजूला पुणेकर नागरिक आणि विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातील नानापेठ येथील श्री निवडुंग्या विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी आहे, तर भवानीपेठ येथील पालखी विठोबा मंदिर येथे जगद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामी असून महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच दोन्ही मंदिरात आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। लाखो भाविक तसेच पुणेकर नागरिक पालखीच्या दर्शनासाठी आले असून भवानी पेठेत मोठी गर्दी पाहायला मिळते। पुणे शहरात पालखी मुक्कामी असल्याने मोठ्या प्रमाणावर वारकरी हे पुण्यात दाखल झाले आहेत। या अनुषंगाने वारकऱ्यांच्यासाठी मोठी तयारी करण्यात आली। ठिकठिकाणी वारकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था तसेच त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच पावसाच्या अनुषंगाने देखील सभा मंडप असेल, तसेच वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली। वारकऱ्यांसाठी जेवण तसेच मालिश, कटिंग आणि विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। उद्या या दोन्ही पालख्या आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणाहून पुढच्या मुक्कामासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतील। दरम्यान गुरुवारी या दोन्ही पालख्यांचं पुण्यात भव्य स्वागत करण्यात आलं। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आकुर्डी येथून पुणे मुंबई मार्गाने पुण्यात आगमन झालं, तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं विश्रांतवाडी संगमवाडी मार्गे पुण्यात आगमन झालं। रात्री 9:30च्या दरम्यान तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामाला पोहोचली, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात रात्री 10च्या सुमारास पोहोचली। पुण्यात या दोन्ही पालख्यांचं पुणेकरांनी भव्य स्वागत केलं। ठिकठिकाणी पालखींवर पुष्पवृष्टी करण्यात आली। वाटेत वारकऱ्यांना अन्नदान आणि पाणी वाटप करण्यात येत होतं। पुरुषांची लाईन जरा थांबवा, लेडीजला जाऊन द्या, लेडीजला पहिला जाऊन द्या। जाधव दोन जणांना जाऊन द्या, तिथं नम्रतेची विनंती आहे। महिलांना पहिलं दर्शन करून द्या, पुरुषांच्या जरा थांबवा।